मविया मनसेचा मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल। भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का? त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का? मविया मनसेच्या नेत्यांचा सवाल। सत्यमेव जयते नाही, सत्तामेव जयते। आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। बुलढाण्यातील मतदार यादीचा जय महाराष्ट्रकडून फॅक्ट चेक। मतदार यादीमध्ये माजी नगराध्यक्ष सज्जाद यांचं 3 वेळा नाव। मतदार यादीमध्ये हजारो मतदारांची दुबार नावं असल्याचं स्पष्ट। सोमवारपासून कबूतरखाना संदर्भामध्ये जैन समुदायाचं उपोषण। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदानावर उपोषण करणार। कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान मोर्चाही काढणार। मंत्री संजय शिरसाटांचे पुन्हा एकदा निवृत्तीचे संकेत। 3-4 वर्षांनी सेवानिवृत्ती घेणार। योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला तर बरं असतं, शिरसाटांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाड्याचा दौरा करणार। ठाकरे 8ही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार असल्याची माहिती। तर दगाबाज रे अशी मोहीम सुरू करणार, दानवेंची प्रतिक्रिया। बिबट्याचा हल्ला, वन विभागावर ग्रामस्थांचा संताप। वन विभागाची गाडी वन विभागाचं कार्यालय पेटवलं। रोडेवाडी फाट्यावर ग्रामस्थांचा रास्ता रोको। रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा। भाजप पदाधिकारी कैलास आहेर यांनीच केली तक्रार दाखल। 10 कोटींची फसवणूक केल्याचाही केला गंभीर आरोप। सुनील तटकरे यांनी प्रयोग थांबवावेत, अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवू। आमदार महेंद्र दळवींचा तटकरेंना इशारा। नाशकात शरद पवार गटाकडून उदय सांगळे सुनीता चारुस्करांची अकालपट्टी। भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक बिनविरोध। अजित पवार सलग 4थ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी, तर मुरलीधर मोहोळ ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष। नाशिकमध्ये नेत्यांचे कार्यकर्त्यांचे कारनामे सुरूच। सुनील बागोल यांचे समर्थक बाळासाहेब पाठकवर गुन्हा। श्रमिक सेनेच्या बाळासाहेब पाठकवर खंडणीचा। सिकंदर शेख महाराष्ट्राचा स्वाभिमान। सिकंदरला अडकवण्याचे पंजाब हरियाणाच्या पैलवानांचं षडयंत्र असू शकतं, राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचं वक्तव्य। ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार। प्रवाशांमध्ये घबराट, 2 संशयितांना अटक। पाटण्यामध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी। मोदींची एक झलक पाहण्यासाठी लाखोंची गर्दी। राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। 56 इंचाची छाती असून अमेरिकेपुढे झुकतात। मोदी ट्रम्पला घाबरतात, राहुल गांधींचा निशाणा। श्रीरामपूरकरांची स्वप्नपूर्ती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये दिमाखदार सोहळा संपन्न। मासे पकडण्यासाठी राहुल गांधींनी तलावात मारली उडी। बेगुसरायामधली व्हिडिओ तुफान व्हायरल। राहुल गांधींनी स्थानिकांसह लुटला मासेमारीचा। बारामतीमध्ये मोठ्या उत्साहात काटेवारसचा थरार। पुरंदरमधील गुळुंचेमध्ये काटेवारस यात्रा। बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यात उड्या मारण्याची परंपरा। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरी विठ्ठल भक्तांनी फुलली। उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न। शिंदेंची गोगावलेंसोबत फुगडी। इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वी। बाहुबली रुक्मिणी उपग्रहाची जागा घेणार। इस्रोच्या सर्वात वजनदार उपग्रहाचं थेट प्रक्षेपण।